नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 241. 28 ऑगस्ट. अधांतरी सूर्य. आपल्या सर्वांनाच लहानपणी कधी ना कधी हा एक प्रश्न पडलेलाच असतो की सूर्य अधांतरी कसा. क्वचित वडीलधारे काहीतरी पुराणातले सांगून गप्प बसवतात, पण तसा तो प्रश्न निरुत्तरित राहतो. पण हाच प्रश्न जेव्हा शास्त्रज्ञांना पडतो तेव्हा ते त्याचा मागोवा घेतात. वेदात केलेला उहापोह पाहायला जातात. एकनेक संशोधन सत्यच प्रतीत होत आहे. एकाच म्हणजे रुचेमध्ये वेदांनी पूर्वार्धात प्रश्न विचारला आहे, तर उत्तरार्धामध्ये उत्तर दिलं आहे. हजारो वर्षापूर्वी दिलेलं उत्तर तंतोतंत जुळते. म्हणजे ह्याच्यात सांगितले, तिसऱ्या मंडलातल्या 13व्या सूक्तातली 5वी ऋषी आहे. हे माझ्या तिसरा का चौथा जरा स्पष्ट आलं नाही आहे, पण 13व्या सूक्तातली 5वी ऋषी आहे. त्याच्यात आधारहीन आणि अनिर्बंध अवस्थेत अंतरिक्षातून भ्रमण करणारा सूर्य पडत कसा नाही, कोणत्या शक्तीने किंवा कोणाच्या प्रेरणेने तो भ्रमण करतो, त्याच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान कोणाला आहे, इथंपर्यंत वेद जिज्ञासू आणि शोधक अशा वृत्तीने प्रश्न विचारतात. आणि ह्याच्याच उरलेल्या भागात प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजे ज्ञान फक्त भगवंताला व त्याचे ज्ञान आहे व त्याचे निश्वास असणाऱ्या वेदांना आहे. कारण उत्तरार्धात वेद उत्तर देतात. बरीच मोठी ऋचा आहेत. त्यातलं महत्त्वाचं सांगते. एक स्वरलोकगामी, 2 द्युलोकरूपी, स्कंभयुक्त आणि रक्षणकर्ता. इथे गुरुत्वाकर्षण शक्तीचा स्पष्ट उल्लेख आहे. कोणत्याही आकारमान व घनता असणाऱ्या गोष्टीला गुरुत्वाकर्षण असते आणि ते त्याच्या केंद्रात म्हणजे केंद्रीभूत झालेले असते. विद्युत चुंबकीय शक्ती ही उत्तर दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या स्तंभात असते. त्याला वेदांनी स्कंभ असं नाव दिलं आहे. म्हणून आधुनिक शास्त्र त्याला बार मॅग्नेट पॉवर असं म्हणतात. ह्याची मात्र विद्युत चुंबकीय शक्ती फक्त केंद्रकात नसते. त्या बारची ती चौफेर पसरलेली असते. ती दक्षिण उत्तर ध्रुवाच्या आजूबाजूला बऱ्याच अंतरावर कार्यरत असते. तीव्र सूर्यात असते व त्या विद्युत मॅग्नेट पॉवरमुळे तो अंतराळात स्थिर असतो आणि भ्रमण करीत असतो. सूर्याचा व त्याच्या नियंत्रित ग्रहमंडलाचा आकार प्रचंड आहे, म्हणून त्याला वेदांनी द्युलोक अशी संज्ञा दिली आहे. सूर्याची ही विद्युत चुंबकीय शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कैक पट आहे. आणि सूर्याची शक्ती फक्त त्याच्या आकारमानात सामावत नाही, तर ती अंतरिक्षात फैलावते, विखुरते. त्यालाच वेदांनी स्वरलोकगामी असं म्हटलेलं आहे. स्कंभ शब्दाने बार मॅग्नेटसारख्या 2 ध्रुवांना जोडणाऱ्या शक्तिमय प्रदेशाचा उल्लेख वेदांनी स्वरलोकगामी स्कंभ असा केला आहे. सूर्याची 2 स्तंभातून जाणारी तेवढ्याच तीव्रतेने इतस्ततः पसरणारी विद्युत चुंबकीय शक्ती हे वैशिष्ट्यसुद्धा वेदांनी स्पष्ट सांगितलेले आहे. आणि विशेष म्हणजे वेदांनी वापरलेले शब्द, संशोधकांचा क्रम हे दोन्हीसुद्धा जुळते. स्वरलोकगामी, द्युलोकसंबी आणि हे सूर्याच्या विद्युत चुंबकीय शक्तीच्या अखत्यारीत नियंत्रणात चालू असते. हे सूर्यरक्षक, म्हणून त्याला सूर्यरक्षक म्हटलेलं आहे. धन्य वेदज्ञान आणि धन्य सूक्ष्म संशोधन. नमस्कार.